लेह टूरला आपण जात आहोत. चला सुरू करूयात. पुणे एअरपोर्ट पासून आपला प्रवास कसा झाला ते पाहूया. पुणे एअरपोर्टला डीजी यात्रा सर्व्हिस चालू झालेली आहे. ॲक्च्युली इंडियामध्ये 5 एअरपोर्टला डीजी यात्राची सर्व्हिस चालू झालेली आहे आणि त्याच्याने खूप लवकर फटाफट चेक इन करतात. एअरपोर्टमध्ये येण्यासाठी लाईन वेगळी असते आणि कोणीच काही अडवत नाही. तुमचा फोटो ऑलरेडी त्यांच्याकडे असतो, ते फक्त ID कार्ड बघतात आणि लगेच, म्हणजे बाकीच्या ठिकाणी 15-20 लोक लाईनमध्ये असतील तर यामध्ये डीजी यात्राची लाईन एखादे 2 लोकच असतात, कारण की पटापट सेल्फ चेक इन किओस्क असतं. मशीन लावलेले आहेत, 4 मशीन्स आहेत, त्याच्यामधून तुम्ही डायरेक्टली मध्ये येऊ शकता. दिल्ली एअरपोर्ट पुण्यातून आपण जे फ्लाईट घेतलं होतं ते वाया दिल्ली होतं. एअर इंडियाचं नवीन फ्लाईट सुरू झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस सुरुवातीचे तिकीट बुक केले होते त्यावेळेस एअर इंडियाचं फ्लाईट नव्हतं. आता हे कनेक्टिव्हिटी छान झाली आहे. 12:30 वाजता पुणे दिल्ली आहे आणि सकाळी 4:30 वाजता दिल्ली लेह आहे. डेकोरेशन मस्त इथलं सगळं दिल्ली एअरपोर्टचं. दिल्ली एअरपोर्ट नेहमीच असा गजबजलेलं असतं. दिल्ली एअरपोर्टला आपण पोहोचलेलो आहोत. पुण्यापासून लेहसाठी डायरेक्ट फ्लाईट नाही आहे, त्याच्यामुळे आपण वाया दिल्ली येतो. दिल्लीवरून आपण लेहला सकाळी 6:30 वाजता पोहोचणार आहोत. उद्याचा दिवस पूर्ण आराम करायचा आहे, कारण की आपण जवळपास 1,000-1,500 फुटावरून डायरेक्ट 10-11 हजार फुटांवर जातात. त्याच्यामुळे हाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे AMSचा प्रॉब्लेम बरेचदा होऊ शकतो. त्यामुळे आपण कमी हाईटवरून एकदम जास्त हाईटवर जातो, त्याच्यामुळे काय होतं की AMSचा त्रास होतो, हाय अल्टिट्यूड सिकनेस. हाईट सडनली गेन केल्यामुळे आपल्याला त्रास होतो. साधारण उलट्या होणं, मळमळ करणं, डोकं जडपडणं असं त्याचे सिम्पटम्स असतात. त्याच्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस आपला आराम असणार आहे. त्याच्यानंतर आपण 2 रात्रीसाठी नुब्राला जाणार आहोत. नुब्रामध्ये 1 दिवस लोकल साईट सीन असेल आणि दुसऱ्या दिवशी आपण तुर्तुक विलेजला जाणार आहोत. हे झाल्यानंतर पँगॉंग आहे. त्याच्यानंतर परत लेहमध्ये मुक्काम असणार आहे. जे लेह टू लेह करणार आहेत ते त्यांचं 2 रात्र लेहला मुक्काम असेल आणि जे पुढे अमरनाथला जाणार आहेत त्यांचा 1 तारखेचा मुक्काम लेहमध्ये असेल आणि 2 तारखेचा मुक्काम कारगिलमध्ये असणार आहे. या ग्रुपसोबत मी आणि माझा पार्टनर नितीन हे दोघं मिळून घेऊन आलो आहोत. लेह पार्टसाठी आपल्याकडे साधारण 35 लोक आहेत आणि अमरनाथला 35 पैकी 10 लोक रिटर्न जातील, म्हणजे 25 लोक श्रीनगरला जातील आणि पुढे अजून जवळपास 40-50 लोक आपल्याला अमरनाथसाठी जॉईन करणार आहेत. तर अमरनाथमध्ये जवळपास 70-80 लोकांचा ग्रुप होईल.
कारण की कसं लास्ट मोमेंटपर्यंत कोणाचं फिक्स नसतं. बरेच लोक लास्ट मोमेंटला कॅन्सल पण होतात. आपण लेहमध्ये सगळे 3 स्टार हॉटेल केलेले आहेत. पँगॉंगचं जे हॉटेल आहे त्याला आपण कॅम्प साईट म्हणू शकतो. तिथे कॅम्प पण आहेत आणि रूम्स पण आहेत. 5-6 रूम आहेत. जे आपल्याकडे सिनियर सिटीजन आहेत त्यांना थंडी जास्त सहन होत नाही, त्यांना आपण रूममध्ये ठेवूयात. आणि बाकी जे यंग आहेत त्यांना कॅम्पमध्ये. नुब्राला पण सेम आहे. एक 10 टेंट आहेत आपल्याकडे. आपण सध्या दिल्ली एअरपोर्टला थांबलेलो आहोत. गेट आधीमध्ये चेंज होऊन जातं. भरपूर मोठा परिसर आहे दिल्ली एअरपोर्टचा. इंडियामधलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट म्हणू शकतो. सगळ्यात मोठ्या एअरपोर्टमध्ये दिल्ली, मुंबई, बँगलोर असे एअरपोर्ट्स आहेत. पुढे सगळे शॉप्स आहेत. या साईडला छोटेफार एखादे दुसरे स्टॉल आहेत फक्त. दिल्ली एअरपोर्टवरून पूर्ण भारतभर कंटिन्युअसली फ्लाईट सुरू असतात. आत्ताच पुण्याची फ्लाईट गेली इकडून. कोचीची आहे. डोमेस्टिक टर्मिनल आहे T3. डोमेस्टिक T3. लेहमध्ये आत्ता 5 डिग्रीचं टेम्परेचर दाखवत आहे. मी आत्ता तर शॉर्ट्स घालून आलेलो आहे आणि एक साधा टी-शर्ट घातलेला आहे. लेहमध्ये उतरल्यावर भरपूर थंडी लागेल, त्याच्यामुळे बॅगमध्ये एक हुडी ठेवलेलं आहे. लेहमध्ये जनरली काय करायचं की थोडेसे डार्क कपडे वापरायचे. त्याच्याने काय होतं की फोटोज एकदम सुंदर येतात. जसे रेड आहे, येलो, ग्रीन, ब्लू. थोडेसे भडक रंगाचे कपडे मी सगळ्यांना सांगतो. माझ्यासोबत जे येणार आहेत उद्या मी सगळ्यांची ओळख करून देईल. माझ्यासोबत माझे 5 फ्रेंड्स आहेत, स्कूल फ्रेंड्स आहेत. त्याच्यापैकी 3 जण उद्या तर ओळख होऊन जाईल त्यांची. बहुतेक बोर्डिंग सुरू झालेलं आहे. सगळे लोक उठून उभे राहिलेत. माझा ब्लॉगिंगचा पहिलाच प्रयत्न आहे. बघूयात कितपत होतं आहे, कितपत जमतं आहे. अजून मला एडिटिंग कसं करायचं हे शिकणं बाकी आहे. 1-2 सॉफ्टवेअर टाकून घेतलेले आहेत. बघूयात कसं होतं. जास्त काही असं क्रिएटिव्ह नसणार आहे. जसं जमते तसं करायचं. स्वतःच्या रेफरन्ससाठी जरी व्हिडिओज बनवून रेडी झाले तरी खूप झालं. लेहला सध्या 5 डिग्री टेम्परेचर दाखवत आहे. फुल वाट लागणार आहे गेल्याच. लेहला जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती विंडो सीट. कोणी आणत ना मला वाटतं. प्लस पॉइंट अजून एक विंडो. दोन विंडो. एक.
सकाळी 6:30 वाजता ते एअरपोर्टला पोहोचतो आहे. गाडी घ्यायला आलेली आहे आपल्याला, एक इनोवा आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर आलेली आहे. थोडंसं चालत जावं लागतं. बाकीच्या एअरपोर्टप्रमाणे इथं सुविधा कमी आहेत, जे आपल्याला फ्लाईट ते टर्मिनल ही बस नाही, छोटे टेम्पो आहेत, ते पण खूप जुनाट झालेले आहेत. खडखड करत येतात ते. तिथूनच ॲडव्हेंचर चालू होतं. काही टेम्पोमध्ये बसायला जागा आहे, काहीमध्ये उभं राहून यावं लागतं. तिकडून चालत आल्यानंतर थोडंसं असं पुढे यावं लागतं. इकडे एअरपोर्ट एवढं डिस्टन्स चालावं लागतंय. वातावरण मस्त झालंय. 10 डिग्री टेम्परेचर आहे, जास्त थंडी पण नाही आहे. अपना वाला ये है ना, ये और ये आपली इनोवा RTD. जम्मू काश्मीर ले. किधर है सोनम भाई? अनिरुद्ध. आपका नाम नहीं पूछा मैंने. ऑस्टिन. यस. आप भी रहेंगे ना साथ? हाँ, इनोवा सोबत है. दूसरे 5 लोग, उनका पिकअप है 8:30 वापस. आगे सर अभी कितना में सर? 15. 15. अभी 15 है. 8:30 बजे 5 आएंगे. 20 हो गया. बाद में आएगा 17. थोडासा केव्स झालं. आपल्या गेस्टची एक बॅग एक्सचेंज झाली कोणासोबत तरी. होतं बऱ्याचदा असं होतं. आता ते पण पुण्यातून आलेले आहेत. शिंदे म्हणून कोणतरी आहे, त्यांची बॅग आपल्याकडे आली आणि आपली बॅग त्यांच्याकडे गेली आहे. आता इथे कसं की एअरपोर्ट अथॉरिटी नंबर घेऊन ठेवतात आणि ते रिप्लेस करायला आले की मग आपल्याला ते फोन करतील. मग आपल्याला इथे येऊन घेऊन जावं लागेल. लोकांच्या चुकीमुळे थोडासा त्रास होतो. आणि पहिला दिवस प्रत्येक ग्रुपला किंवा प्रत्येक टुरिस्टला लेह सिटीमध्ये थांबावं लागतं. बाहेर जाता येत नाही, परमिट मिळत नाही. पहिला दिवस कंपल्सरी मुक्काम असतो लेहमध्ये. आता बघूयात काय होतं.